बघा ना, असं मस्तपैकी झाड आणि झाडाच्या जवळ तुमचा जो सुंदर असा बेड आहे आणि टेरेसवरून दिसतोय तो बघा, छान समुद्र. वाव, व्ह्यूच एवढा खतरनाक आहे. आणि हा टेरेस आणि म्हणता 35 लोकांची कॅपॅसिटी आहे. आपली जी बाल्कनी आहे रूमची त्याच्या समोरच बघा अशी मस्तपैकी नारळी पोफळीची बाग आहे. आणि आता गोव्यातल्या छोट्या छोट्या या अशा गल्लीमधून आपला प्रवास चालू आहे. नमस्कार, माझं नाव प्रगट लोके आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये माझ्या मागे आहे हा माझ्या मित्राचा सुदीपचा बंगला. ओके, आणि हा आता आम्ही इथे राहिलो. इट वॉज ऑसम एक्सपिरियन्स. ओके, मस्तच वाटलं. आणि स्पेशली त्या टेरेसवरचा व्ह्यू, जर तुम्ही ज्या टेरेसवरून जो व्ह्यू दिसतो तो जर बघितला नसेल तर तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघू शकता. पण आता आपल्याला इथून निघायचं आहे. ओके, रत्नागिरीवरून. आणि आज आपण चाललो आहे ते गोव्याला. गाडी आपली रेडी आहे, सामान वगैरे भरलेलं आहे आणि आता प्रवासाला सुरुवात करायची आहे. 1-4.5 तासाची जर्नी आहे, त्याच्यामुळे काय वाटणार नाही. आम्ही दोघं पण, मी आणि मित्र पण ड्राईव्ह करतो, त्यामुळे एकदम हसत खेळत आज आपण दुपारी लंचपर्यंत गोव्याला पोहोचून जाऊ. पण रत्नागिरीमधून पाय निघत नाही, एवढं सुंदर वातावरण आहे ना. बघा ना, हा असा बंगलो आहे आणि हा तुम्हाला बंगलो जर तुम्हाला रेंट करायचा असेल पर डेसाठी, ओके, सो तर तुम्ही हा घेऊ शकता. ओके, ह्याची जवळजवळ ह्याची 15ची कॅपॅसिटी आहे. हा 3 BHK आहे. ओके, आणि स्पेशियस हॉल वगैरे आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही आरामात 15 जण राहू शकता. आणि तुम्ही बघू शकता मल्टिपल टेरेस आहेत. खालती पण एक टेरेस आहे आणि वरची टेरेस तर एकदम ऑसमच आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा, व्हॉट्सअप करा. रत्नागिरीला येत आहे तर तुम्ही हा बंगलो बुक करू शकता. ते इथे रूम्स आहेत, ते दोन्ही आपले बेडरूम वरचे AC आहेत. ओके, आणि पण ACची गरज लागणार पण नाही, एवढं ऑसम वातावरण आहे. आणि स्पेशली थंडीमध्ये आता. ओके, सो त्यावेळी तर एकदम भारीच वातावरण होणार आहे. तर आता आपण निघूया. ओके, बाकी याची ज्या फर्दर डिटेल्स असतील तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक डिटेल्स जाणून घ्या. बाकी आता आपण चाललो आहे ते मोरजिम बीचला आणि असं काहीच आपला तर प्रवास सुरू होणार आहे. हे बघा किती छान वातावरण आहे बघा. तर चला निघूया गोव्याकडे. आणि जाताना बघा ना का मस्तपैकी छोटीशी अशी नदी आहे आणि त्याला धरण बांधलं आहे आणि त्याच्यातून पाणी पडतं आणि काय आवाज येतो बघा. मस्तच वातावरण झालेलं आहे ना पावसाळ्यातलं, एकदमच भारी. वा 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 बघा, सांगतो काय, कोकण आहे काय म्हणता. आणि आता कोकणामध्येच आहोत आपण आणि त्याच्याशिवाय आपण जाणार आहोत ते पण कोकणामध्येच. आणि तो बघा तो माड कसा पडला आहे बघा ना, आणि त्याच्यामुळे एक वेगळंच झालं आहे. एक छोटासा नॅचरल ब्रिज तयार झाला आहे तिथे. तर कोणाकोणाला इथे आंघोळ करायला आवडेल, मस्त मजा होईल ना असं या पाण्यामध्ये आंघोळ करायला, स्वच्छ पाणी एकदम. तर चला निघूया आता गोव्याकडे. तसं काहीचा रस्ता आहे, एकदम बघा घनदाट झाडं आहेत आणि त्यातून आपण चाललो आहोत. असं छोटासा असा रस्ता आहे आणि त्यानंतर मग आपण मेन रोडला लागू. दुतर्फा झाडं आणि आता छोटूसा रस्ता. सो बघा रत्नागिरीमधून बाहेर पडतो आणि रत्नागिरीमध्ये पण काम बघा ना जोरात चालू आहे. ओके, सो रत्नागिरीचा जो मेन रोड आहे हातखंब्यावरून तो रत्नागिरी हा एकदम मोठा बनवतात बघा ना. मोठं काम चाललं आहे रस्त्याचं रुंदीकरण. त्यामुळे ऑफकोर्स रस्त्याची थोडीशी वाट लागलेली आहे, पण दॅट इज एक्सपेक्टेड. ओके, दॅट इज फाईन. तर एवढा चांगला प्रशस्त रोड रत्नागिरीवासियांसाठी बनवला जातो आहे, तर म्हणजे आम्ही तर मुंबईमध्ये असंच बोलतो समाधान करायला. बट ठीक आहे बघा. तर मध्ये मागे पण एक मस्त हायवे घेत, म्हणजे मागे पण एकदम मस्त छान सिमेंटीकरण केलं बघा. एवढं प्रशस्त चाललं आहे, खूपच मोठा रोड बनतोय असं. आणि यस, कारण रत्नागिरी मला तर वाटतं बघा, म्हणजे आधी जेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे एकच जिल्हा होता आणि त्यानंतर मग रत्नागिरीतून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करण्यात आला. त्यावेळी पण म्हणजे असं कॅपिटल म्हटलं असतं रत्नागिरी सिंधुदुर्गची, तर ती रत्नागिरीच होती. आणि त्याच्यामुळे रत्नागिरीचा फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि असं मला तर वाटतं नेहमीच. ओके, सो ज्या प्रकारचं मायग्रेशन होतं तर कोकणातून मुंबईकडे किंवा पुण्याकडे, जर थांबवायचं असेल कुठेतरी तर एकदम छान अशी प्लॅन सिटी कोकणामध्येच डेव्हलप झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने रत्नागिरी ना हे एक बेस्ट ठिकाण आहे. कारण तुम्ही बघा एकदम छान असा टुरिस्ट स्पॉट पण आहे, एकदम फ्लॅट लँड पण इथे मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. हायवे पण टच आहे, तुम्हाला इथे ट्रेनने पण येता येतं. ओके, प्रॉपर रेल्वे स्टेशन आहे. आणि त्याच्याशिवाय ही जी सगळी जी टुरिस्ट स्पॉट आहेत, ओके, ते सगळे रत्नागिरीच्या जवळपासच आहेत आणि ऑलरेडी सगळ्या फॅसिलिटीज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे रत्नागिरी कुड बी दॅट सिटी, ओके, जी एक सिटी म्हणून छान डेव्हलप झाली. आणि ते मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमधले जर उद्योग आले, ओके, तर त्या अनुषंगाने मग इथल्या आजूबाजूच्या गावांचा तर विकास होईलच, पण त्याच्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पण जी माणसं आहेत, ओके, त्यांना डायरेक्टली मुंबई गाठायची गरज पडणार नाही. तर त्यांना रत्नागिरीमध्ये सुद्धा राहून मस्तपैकी काम करता येईल. आणि बघा कसं होतं की रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्हा आता आम्ही मोरजिमला चाललो आहे. तर मोरजिम आता इथून जवळजवळ 4.5 किलोमीटर आहे, म्हणजे इथून जवळजवळ 4.5 तासाच्या अंतरावरती आहे. म्हणजे गोवा 4 तासावरती, म्हणजे
सिंधुदुर्गमधला जिल्ह्यातला जी माणसं आहेत ती 2 तासावरती होते. ओके सो जरी म्हणजे माणसं इकडे आली 5 दिवस राहिली काम केलं आणि सॅटर्डे संडेला ती त्यांच्या गावाला जाऊ शकतात. तसं काहीचा प्लॅन होऊ शकतो. सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेलकम बॅक टू आपला मुंबई गोवा हायवे. ओके आणि तुम्हाला माहिती आहे हा रस्ता जरा खराबच आहे पुढचा. ओके सो आता आपला जो राजापूरपर्यंत म्हणजे लांजापर्यंत जो रस्ता आहे तर तो थोडा खराब राहतो आणि त्यानंतर मग रस्ता एकदम मक्कन होतो. म्हणजे डोळे बंद करून सुद्धा गाडी चालू शकतो असा काहीसा प्रकार होतो. ओके या रस्त्याचं काम कधी संपणार आहे काय माहिती नाही. नुसतं आता वायडनिंग करून ठेवलेलं आहे. सुद्धा जुनाच पूर्वीचा डांबरी रस्ता आणि हा सुद्धा रत्नागिरी सिटीपासून एवढा जवळचा रस्ता आज कंप्लीट नाही झाला. ओके सो हा बघा थोडं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे पण रस्ता कंप्लीट व्हायला बराच वेळ लागणार आहे. अजून सुद्धा मोठमोठे टेम्पोज येत आहेत त्या साईडचं बघा तिकडे थोडं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे. पण ॲटलीस्ट सिटीच्या आजूबाजूचा जो रस्ता आहे तो तरी लवकर कंप्लीट केला पाहिजे. याचं रिझन म्हणजे सिटीचं ट्रॅफिक लागतं इथे तुम्हाला. आता जरा सकाळची वेळ आहे तर त्याच्यामुळे ट्रॅफिक थोडंसं आहे. आणि हे बघा डावीकडे थोडं रस्त्याचं काम चालू आहे आणि पण चालू आहे काम अजून वेळ लागतो याला पण होऊ दे बाबा होऊ दे कधीतरी लवकर होऊ दे. हा तो वेगळ्याच रूटला गेला तो रस्ता आणि हा वेगळ्याच रूटला गेला. सो कारण ॲक्च्युली कसं आहे की हा समोरचा जो डोंगर दिसतोय बघा तो डोंगर आणि आपण चाललो आहे तर आता जुना रस्ता तो सुद्धा खाली उतरायचा. आता तो हायवे आहे तर त्याच्यामुळे त्याला ब्रिज वगैरे बांधण्यात येईल असं वाटतंय. सो लेट्स सी कसा डेव्हलप होतो ते. सो बघू शकता आता थोडंच अंतर आलं आणि त्यानंतर बघा आता हा सिमेंटचा रोड लागला आहे. सो जेव्हा तुम्ही रत्नागिरी शहर सोडता आणि टुवर्ड्स पाली प्रवास सुरू करता तर त्यावेळी आता रस्त्याचं काम तर चालू आहे. हे ना लेटेस्ट काम आहे तुम्ही बघू शकता. एवढे जे मोठमोठे दगड पडलेले आहेत ना तर मग आता हे हातगाईवरती येऊन केलेलं काम आहे. आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ही इलेक्शनची पण तयारी आहे. कारण आता बरेचसे चाकरमाने आता सिंधुदुर्गला येतील तर ते पण बघतील काय प्रगती करत आहे सरकार. कारण बघा कोणी किती वर्षापूर्वी काय केलं याची काही संबंध नाही आहे. रस्ता बनतोय 14 वर्षापासून. आत्ताचं जे सरकार आहे त्यांच्याकडे पण आता 2.5 वर्ष तर आहेत. 2.5 वर्षामध्ये तर जर त्यांची इच्छा असेल त्यांची जर विल पॉवर असेल तर त्यांनी पण हा 2.5 वर्षात कंप्लीट करता आला असता. तर त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी नेहमीच राहील आता. ओके की हा रस्ता लवकरात लवकर कंप्लीट करणं. आणि थोडे आसार दिसत आहेत आता बघा. हे आता मध्ये तुम्हाला जसं बोललो की हा जरा उंच सकल असा प्रदेश आहे त्याच्यामुळे आता इथे ब्रिज बनवणं आवश्यक आहे. पण आता परत बघा आपण आता सिमेंटच्या रोडवरती लागू. आता मला मागचा रस्ता एवढं माहिती नाही. हातखंब्याच्या जवळ आता कशी परिस्थिती आहे म्हणजे त्या साईडने येताना संगमेश्वरवरून येताना. पण आता पुढचा जो रस्ता आहे हातखंब्यावरून पालीकडचा तर बघा आता इथे तर दोन्हीकडचं सिमेंटीकरण झालेलं आहे आणि इथं लवकरच पाली येईल पाली. ओके सो जनरली आपल्याला हा रस्ता लागत नाही कारण आपण भावनदी मार्गे जातो. ओके पण जर हा रस्ता असा मक्कन झाला तर मग भावनदीचा रस्ता आपण स्किप करू शकतो. जरा आम्हाला थोडं काही ब्रेकफास्टचं पण ठिकाण बघायचं आहे तर बघूया. मोस्टली आपण पालीला ब्रेकफास्ट करू शकतो. तिथे आपल्याला छोटे रेस्टॉरंट मिळून जातील. तर राजापूर तर आहेतच राजापूरला करू. हे बघा आता परत एकदा आता हे फ्रेश दगड काढलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि येस डायव्हर्जन डायव्हर्जन घ्यायचं आहे पण काय माहिती आहे ट्रक तर समोरून पण येतात नाही. बघा केवढा मोठा बनवला आहे त्यांनी खोदून. आता मला वाटतं पावसाळा आहे तर जमीन ओली भुसभुशी होत होती म्हणून त्यांनी आत्ताच खणून घेतलं आहे वाटतं सगळंच. हे बघा मोठमोठे ट्रक आहे तिथे. सावधानी अटी दुर्घटना घटी लेवल करतायत. काम चालू आहे म्हणजे दॅट इज गुड. बघू आता कधीपर्यंत होतं ते. बघा JCB बघा JCB मोठमोठे JCB. जसं तुम्हाला बोललो की फ्रेश खणलेलं आहे आपल्याला कळतच ना ते. बघा खणण्याचं काम चालू आहे आता. हे पण फोडतायत बघा काय बापरे. सो फायनली जो एक पॅच होता इकडचा हातखंबा टू पालीच्या मधला ज्याचं काम दिसत नव्हतं होतं आहे असं तर त्याचं काम तरी सुरू झालेलं आहे आणि होप्स लवकरच होईल. कारण इथे नेहमीच ट्रॅफिक व्हायचं ट्रकचं ट्रॅफिक किंवा छोट्या छोट्या व्हेकलचं ट्रॅफिक त्याच्यामुळे इथे वेळ तर लागायचं नाही. आणि बघा रस्ता तर तसा खराबच होता. हे बघा ना केवढे आहेत बघा. हा बघा बापरे. अशी जर एवढे अवजड वाहनं या बिचाऱ्या अशा कमजोर रस्त्यावरून जर गेले तर त्यांचं काय होणार. बघा इकडे त्यांनी ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे छानपैकी उत्तमपैकी. येस हळूहळू सरकतील. यांना ओव्हरटेक करणं आवश्यक आहे. चांगल्या रोडवरती आपण यांना ओव्हरटेक करून पुढे निघून जाऊ.
आली आपली एक ST पोरानिको टू रत्नागिरी. सो बघा काम तर जोरात चालू आहे. आता बघा आता हा रस्ता असा फिरून जातोय, पण भविष्यामध्ये हा रस्ता असा सरळ जाणार. तर त्याने हा डोंगर पूर्णच्या पूर्ण फोडून टाकला. होऊ दे हातखंबा ते पाली हे जे काम आहे ना हे फटाफट झालं पाहिजे, कारण याच्यामध्ये जरा मोठमोठे डोंगर आहेत आणि वरती खालती रस्ता आहे असा. तर त्याच्यामुळे हा रस्ता बनवायला थोडा वेळ तर लागतोय, पण वेळ लागून जाऊ दे. आणि मेन म्हणजे आता बघा भाऊ नदीचा रस्ता गेला हा बघा इकडे या साईडला. तुम्ही बघितलं असेल ज्या रस्त्याने आपण नेहमी जातो तो बघा तो तिकडे भाऊ नदीचा रस्ता, आणि हे तरी समोर पुढून आपण डायरेक्ट इकडे येणार. पण आता एक जे काम झालं नाही आहे आणि ते म्हणजे हा पालीचा जो ब्रिज आहे पाली बायपास करायला. ओके सो माहिती नाही, आणि त्याचं तर काय अजून नामोनिशान नाही आहे. आता ही एक मोठी ड्रिल मशीन आणून ठेवली आहे, कधीपासून खड्डा करतेच आहे. तर याची अजून काय पिल्लर पण बांधले गेलं नाही आहे. त्याच्यामुळे पालीमधून सध्या तरी प्रवास हा असाच राहणार. आणि इकडे तर रस्ता खूपच खराब झालेला आहे पालीमध्ये. त्याच्यामुळे ओके आता हा ब्रिज कधी बनतोय पालीचा, तोपर्यंत इथे सगळं कंजेस्टेड राहणार. आता गणपतीला इथे पण थोडं ट्रॅफिक जाम वगैरे होण्याची शक्यता आहे. बोर्ड लावून ठेवलेले आहेत, पण असे कधीपासून लावलेलेच आहेत. बघा इथे मशीन्स वगैरे ठेवलेले आहेत. लेट्स सी पाली आलेलं आहे. इथे कोकणातला पाली आहे पण त्यानंतर येणार ते लांजा. सो बघा पाली आणि लांजामध्ये हा अजून एक पॅच आहे. ओके जिथून आपण आता टर्न घेतोय आणि दिसेल तुम्हाला तिथे पण एक मोठा आता ब्रिज बनतोय. बघा ब्रिजसाठी सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आहे. आणि हा जो रस्ता आहे हा तिकडून असा स्ट्रेट येईल या ब्रिजवरून आणि मग पुढे निघून जाईल. इथे पण थोडं हे काम बाकी आहे, जरा मोठं काम आहे आणि सोपं पण काम नाही आहे. तर हा जरा एकदा इकडे कनेक्ट झाला ना छान होईल. की बघा तिकडचं पण थोडं आधी डांबरीकरण करून ठेवलेलं आहे त्याने, तर सिमेंटीकरण करतील वाटतं, तात्पुरतं केलेलं आहे त्याने. लवकर लांजा आता, कारण चांगलीच भूक लागलेली आहे ब्रेकफास्टची. काहीतरी चांगला ब्रेकफास्ट मिळाला पाहिजे. लेट्स सी लांजामधल्या ब्रेकफास्टमधलं काही फेमस ठिकाण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आज नाही पण पुढच्या वेळी नक्की एक्सप्लोअर करेन. बघा आता असं आला रस्ता. सो वाट बघतोय कधी एकदा लांजा येतं येते. लांजा आला म्हणजे काय मुक्ती असं म्हणावं लागेल. ओके कारण पाली टू लांजा रस्त्यामध्ये पण अजून सुद्धा बरंचसं काम बाकीच आहे. ओके आणि थोडं ट्रिकी पण काम आहे. ह्या रस्त्याचं जे काम आहे ते खूप आधीपासून सुरू झालं पाहिजे होतं, कारण बराच वरती खालती आहे, घाट आहेत छोटे छोटे, आणि त्यामुळे रस्ता ना थोडासा फिरत राहतो. ओके वेडावाकडा, आणि त्याच्यामुळे बरेचसे ब्रिज बनवायचे आहेत. आणि बघू याला थोडा वेळ तर लागेल. ओके मला असं वाटतं अजून 2-3 वर्ष तर सहजच पाली टू लांजा रस्ता आहे ना तो बनायला लागेल. आणि इथं लांजाला की तुम्हाला माहिती आहे सगळं स्मूथ, पण लांजा येत नाही आहे आणि आम्हाला चांगलीच भूक लागली आहे. सो लवकर लांजा येईल, कारण आता वाजायला लागले आहेत 10. ओके जरा वेळेत पण गोव्याला पोचलं पाहिजे. ओके एक आत्ता चांगला ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग 1-2 पर्यंत तरी गोवाला पोचलो की मग चिल रिलॅक्स चालू राहील. आजची संध्याकाळ म्हणा किंवा आजची रात्र आपण गोव्यामध्ये जाऊ. उद्या मग आपल्याला थोडं सावंतवाडीमध्ये काम आहे. ओके सो सकाळी आपल्याला सावंतवाडीला यायचं, त्यानंतर मग परत मुंबईकडचा प्रवास सुरू होणार. सो असं हेक्टिक आमची ट्रिप आहे, रोड ट्रिप. आणि फायनली आपण आता पोचलो ते आपल्या लांजामध्ये. ओके लांजामध्ये आज बरीच गडबड आहे. बघा लांजा एक मोठं मार्केट आहे आणि बघा इकडे पण काही कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याचं ब्रिज पण बऱ्याच वर्षापासून अडकलेलंच आहे. सो लांजा आहे तोपर्यंत तुम्हाला असं दिसणार, जोपर्यंत ब्रिज बनत नाही तोपर्यंत सगळं म्हणजे ते खणून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळं चिखल होत जातो मार्केटमध्ये. आणि काय काम पण चालू नाही आहे, नुसते मोठमोठ्या क्रेन इथे आणून उभ्या करून ठेवलेल्या आहेत. त्याच्या पुढे आपला तुम्हाला माहिती आहे रस्ता मक्खनवाला सुरुवात होतो. पण आधी आता आमचा जरा ब्रेकफास्ट करूया. आणि आता आपण आलो ते लांजामध्ये ब्रेकफास्ट करायला. पोहे घेतले आहेत आणि मी घेतली ती मिसळ पाव, पोट भरून खा. सो बघा आता आमचा प्रवास चालू आहे. कणकवली आम्ही ऑलरेडी मागे सोडलेलं आहे आणि आता कुडाळच्या दिशेने प्रवास चालू आहे. तर मी ना एक मस्त झोप काढली आहे, प्रशांत ड्राईव्ह करतोय आणि रस्ता एवढा स्मूथ आहे ना, छान झोप लागली आहे. प्रशांत पण एन्जॉय करतोय कारण क्लायमेट बघा छान, पाऊस पडतोय, धुकं रिमझिम पाऊस आहे आणि रस्ता एवढा चांगला असल्यावरती अजून काय वाटतं. तर लवकरच कुडाळ येईल, कुडाळनंतर सावंतवाडी. आणि आज आपण चाललो आहे त्या मोरजिम बीचला. पण बघा ना बाजूला कसं मस्त छान हिरवागार झालेलं आहे. ओके आणि रिमझिम पाऊस, असं वातावरण पाहिजे म्हणजे ड्राईव्ह करणारा पण मजा येते आणि गाडीमध्ये झोपणाऱ्याला पण मजा येते. बघा भारीच एकदम. तो रिमझिम पडत होतो तर पाऊस बघा एकदमच जोरात आला. 1000 पाऊस सुरू झालेला आहे आणि मुली
साईडला एवढा छान हिरवागार झाला आहे. बापरे बघा, हिरवादार पावसातला प्रवास गोव्याकडे. अजून सुद्धा एक 1.5 तासाचा प्रवास बाकी आहे त्या डेस्टिनेशनला. मग आपण गोव्यात पोहोचू. तुम्हाला पावसाळ्यातला गोवा बघायला मिळेल. बघूया बीचला काय गर्दी आहे किती. अजून सुद्धा थोडा म्हटलं तर गोव्यासाठी पण ऑफ सीझन चालू आहे. सप्टेंबर संपला, 1 ऑक्टोबरपासून सगळ्या शॅक वगैरे एकदम प्रॉपरली रन व्हायला. बापरे काय सगळं हिरवंगार आहे जागा आता ना. बघा ना, नुसतं सगळं हिरवा पाऊस तर एकदमच जोरात आहे. सगळं जोरात चालू झाला. हां, आणि एकदम जुलैसारखा पाऊस सुरू झाला. का माहिती नाही, एकदम धुवाधार एवढा पाऊस कुठं झाला. आतापर्यंत पाऊस आम्हाला एवढा लागला नव्हता, पण हा काहीतरी बारीक पाऊस लागतो. इकडे पाणीच पाणी झालं गोव्यामध्ये, फुल पाऊस. बापरे बाप, जवळजवळ अर्धा तास झाला ड्राईव्ह करून, पण अर्धा तास पाऊसच आहे कंटिन्युअस. आणि तर लवकरच येईल ते सावंतवाडीला आपण उद्या येणार आहोत. ओके, आता आज ॲक्च्युली सोमवार आहे, त्याच्यामुळे लाईट नव्हती. लाईट असल्यामुळे सगळे CNG पंप बंद आहेत, त्यामुळे CNG मिळत नाही आहे. सोमवार निघाला तर तो एक प्रॉब्लेम आहे कोकणामध्ये, स्पेशली तळ कोकणात. हरपला बघूया आता मिळाला तर आपल्याला CNG, नाही तर मग डायरेक्ट गोव्याला जाऊ आपण. बघा पावसाने ना चांगलाच काळोखच करून टाकलं. बघा ना, एवढा पाऊस होतोय ना, जरा आता थांबला आहे. काळोख बघा, असं वाटतंय की संध्याकाळच्या वाजल्या 6 आणि त्याच्यात आम्ही ड्राईव्ह करतोय. आता वाजल्या दुपारचे 1. ओके, आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही बघा की केवढा काळोख झाला आहे तो. असं कधी एकदम वेगळेच अनुभव येतात कोकणामध्ये प्रवास करताना. आता पटापट पोचू आपण. हरपला, कारण आता थोडी भूक लागायला लागलेली आहे. पण आता जे खायचं आहे ते गोव्याला जाऊनच, आणि थोडं कोल्ड्रिंक पण काय म्हणतात. आणि धुवाधार म्हणजे धुवाधारच. काय झालं काय पावसाला कळत नाही आहे. कारण बघा ना, किती वेळ झाला, थांबवत नाही आहे पाऊस. एकदम जुलैसारखा पाऊस पडतो आहे सप्टेंबरमध्ये. मी पूर्णच्या पूर्ण काळोखून टाकलं त्याने. कसं काय होणार देवालाच माहिती. आता गोव्याला पण गेलो तरी आम्हाला वाटतं प्रॉपर्टीवरतीच बसून राहावं लागणार. बीचला वगैरे असं पाऊस मध्ये थांबलं तरच जाता येईल. पण मेन म्हणजे उद्याचं काम आहे. उद्या ड्रोन पण उडवायचं आहे. आता पाऊस पडला तर काय ड्रोन उडवता येणार नाही, वेट अँड वॉच. आणि उद्या रात्रीपर्यंत कर्जत किंवा मुंबईला पण पोहोचायचं आहे. लेट्स सी कसं काय जमतं ते. मी आता आपण आलो आहे ते बघा मुंबई गोवा बॉर्डरवरती. देवी RTO चेकपोस्ट गोवा. आणि आपण गोव्यामध्ये एंटर करतोय आता, पावसातला गोवा. आणि वेलकम टू गोवा. गोव्यामध्ये आहोत. जरा पेट्रोल भरलं आणि आता गोव्यातल्या छोट्या छोट्या या अशा गल्लीमधून आपला प्रवास चालू आहे. हायवे सोडला आहे आम्ही आणि पुढे चाललो आहे आता. आणि इकडे बघा ना, इकडे पाऊसच नाही. काय प्रकार काय कळत नाही. काही किलोमीटरवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नुसता धो पाऊस पडत होता बॉर्डरवरती. आणि गोव्यामध्ये पावसाचं नामोनिशाण पण नाही. आणि आता मी चाललो आहे ना, ते माझ्या कझिनला भेटला आशिताला. तिला तर आयडिया पण नसेल की आम्ही एवढ्या धुवाधार पावसातून येतोय ते. कारण इकडे तर सगळं सुकं आहे यार, काहीच टेन्शन नाही. आता आम्हाला टेन्शन राहिलं की बीचवरती वगैरे जायला तरी मिळतंय का. तर इथे तर काय पूर्ण आरामात जाऊ शकतो. चिल आउट, मस्त वातावरण आहे. पण यू नेवर नो, पाऊस उलटा तर नाही फिरायचा. इकडे तर नाही यायचा. काही ढग तर दिसत आहेत पुढे वरती, बट यू नेवर नो. पावसाची दुश्मनी नको काय. पावसाला राग आला तर इथे परत कोसळायला लागेल. इकडे नाही तोपर्यंत मजा करू शकतो. येस. आणि होप सो की तो इकडे येणार नाही. आणि फायनली आपण पोहोचलोय ते मोर्जिमला. बघा हार्डली 2 किलोमीटरवरती आहे आपल्या प्रॉपर्टीच्या. ओके, आणि तुम्ही बघू शकता वी हॅव रीच गोवा. मोर्जिमला आल्यापासून सगळी एकच प्रकारची दुकानं दिसतात. डिस्टर्बन्स म्हणजे मेडिकल दिसत आहेत असं म्हणू शकतो मी. बघा ना, इकडे पण मेडिकल, तिकडे पण मेडिकल. आणि बरेचसे रेस्टॉरंट पण आहेत. उडुपी प्युअर व्हेज पण दिसलं आम्हाला. साक्षात प्युअर व्हेज रेस्टॉरंट. सो वेलकम टू गोवा. आणि गोवामधल्या आपल्या या प्रशस्त रूममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मोर्जिम बीचजवळ आहोत. आणि मागे तुम्ही बघू शकता ही भरपूर मोठी रूम आहे. ॲटलिस्ट 5 to 6 पीपल इझिली अकोमोडेट होऊ शकतात अशी रूम आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहोत ना, तुम्हाला ती रूम पण दाखवतो. त्याशिवाय ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहोत आता, त्याच्यात ना एक बेस्ट प्लेस आहे, तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे 2च मिनटं. सो बघा, असं काहीसा बेड आहे. आणि मस्त बेडच्या मागेच बघा ना, मस्तपैकी अशा काचा लावलेल्या आहेत. ऑफकोर्स पडदे दिलेले आहेत जेव्हा प्रायव्हसी हवी असेल तेव्हा. पण बघा ना, असं मस्तपैकी झाड आणि झाडाच्या जवळ तुमचा जो सुंदर असा बेड आहे. आणि जसं तुम्हाला बोललो, ही रूम एकदम प्रशस्त आहे. तर बघा ना, तिकडे छानपैकी असं आता जेवायला बसलेलो, मस्तपैकी फिश मागवलेलं. गोव्याला आलो तर तुम्हाला फिश तर खाल्लंच पाहिजे. आणि त्याच्याशिवाय बघा ना, हे अशा मोठमोठ्या विंडोज आहेत, काइंड ऑफ फ्रेंच विंडोज. आणि सगळी मस्तपैकी अशी हिरवळ, भारीच वाटतं ना सगळं. स्विमिंग पूल पण आहे.
आणि या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे नाही तर गैरसमज होईल. सो अशी रूम्स आहे आमची. वॉशरूम पण म्हणाल ना तर बऱ्यापैकी स्पेशियस आहे. हे बघा. आणि जसं तुम्हाला प्रॉमिस केलं, ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये टोटल 7 रूम्स आहेत. म्हणजे नाही म्हणता 35 लोकांची कॅपॅसिटी आहे. आणि बाहेर बघू शकता छान पाऊस पडतोय. आपली जी बाल्कनी आहे रूमची त्याच्या समोरच बघा अशी मस्तपैकी नारळी पोफळीची बाग आहे. नारळ पण आहेत, इकडे सुपारी पण आहे बघा. सुपारी लागलीच आहे. हात लांब करून काढू शकता का? छान ना असं. बघा या प्रॉपर्टीची ना सगळ्यात बेस्ट जागा दाखवतो तुम्हाला मी. बघा तिकडे बाजूला अजून एक रूम आहे आणि आता आपल्याला जायचं ते वरती. इकडे आशिता आहे आणि इकडे आहे उमेश, बरोबर ना? ओके, आशिता आणि उमेश हे दोघे प्रॉपर्टी रन करतात. हॅलो, हाय. आणि बघा याच्यामध्ये हा एक सुंदर असा टेरेस आहे. पण हा टेरेस आहे ना तो पण बेस्ट प्लेस नाही आहे, कारण याच्यावरती अजून एक टेरेस आहे. तर आपण त्या टेरेसवरती जाऊया या. सो बघा प्रत्येक ठिकाणी 2-2 रूम आहेत. आणि ही जी रूम आहे ना तर हिला ना बाथटब पण आहे. ही अजून स्पेशियस आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं हे बघा हवा आली असेल जर तुम्हाला फील करता आलं असतं तर. पण बघा टेरेस आणि टेरेसवरून दिसतोय तो बघा मस्तपैकी छान समुद्र. हे बघा वाव, भारीच राईट. सो असं काय तो मोरजिम बीच आहे. आणि कोणाकोणाला या टेरेसवरती चिल रिलॅक्स करायला आवडेल डू लेट मी नो. इथे मस्तपैकी बसायचं आणि तुमच्या मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर छानपैकी पार्टी करायची. एकदम ऑसम जागा आहे. मस्तपैकी आपली नारळाची झाडं सगळी आणि तिकडे बीच. त्या बीचलाच आपण जाणार आहोत. आता पावसाळा आहे, अजून सीझन चालू नाही झाला आहे. पण ज्यांना ऑफ सीझनला पण यायचं आहे त्यांनी मोस्ट वेलकम येऊ शकता तुम्ही. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन आशिता नाहीतर उमेशचा, आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या प्रॉपर्टीत येऊ शकता. बघा असं मस्तपैकी रात्री मोस्टली तरी प्लॅन आहे. जर पाऊस नाही पडला तर इथे मस्तपैकी टेरेसवरती थोडं पार्टी करायची कोल्ड्रिंक्स बरोबर. अजूनसुद्धा याच्यामध्ये रिनोव्हेशन होणार आहे. ओके, जो अजून त्यांनी पण आत्ताच घेतली ही प्रॉपर्टी. ओके, आणि ही प्रॉपर्टी लवकरच सेट होईल. आणि मग जरा अजून माहोल वगैरे बनवायचा आहे तर आता जरा बेसिक आहे. ओके, सो होईल लवकरात लवकर. हा पण बघा ना व्ह्यूच एवढा खतरनाक आहे. आणि हा टेरेस. मग प्रशांत कसा वाटला टेरेस? एक नंबर, एक नंबर, हवा एक नंबर. मग आज रात्री इकडेच बसूया. सो हा भारीच जागा आहे. ओके, बाकी भारीच प्रॉपर्टी आहे. बीचपासून पण जवळ आहे आणि असा व्ह्यू पण आहे. ओके, सो या आता खाली जाऊया. आता आपण जाऊया ते जरा मोरजिम बीचला. सो गोव्यामध्ये शुभ सकाळ. मागे बघा मस्तपैकी समुद्राचा आवाज येतो आहे आणि अशी छान प्रॉपर्टीला आज आपण राहिलो. तुम्हाला आतल्या रूम्स दाखवल्या किती प्रशस्त आहेत ते. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे असं सी व्ह्यू टेरेसवरून. अजून काय पाहिजे गोव्याला आल्यावरती. की सो गोवा पण चार्जअप होत आहे आता. थोडा सप्टेंबर महिना आहे म्हणून. पण जसे गणपती बाप्पा जातील तसं मग तुम्हाला माहिती आहे सीझन चालू होतो आणि त्यानंतर मग धमाल चालू होते गोव्यामध्ये. जर तुम्ही येणार असाल ना, जर तुम्ही ग्रुपने येत आहे तर अतिशय उत्तम, कारण रूम स्पेशियस आहे आणि तुम्हाला चांगली डील मिळून जाईल या हॉटेलमध्ये. आणि जर आलात तर अशी टेरेसवरती पार्टी करायला विसरू नका. लॉट ऑफ स्पेस. तर तुम्ही मस्तपैकी टेरेसवरती छान एन्जॉय करू शकता. हे बघा ना भारीच वातावरण आहे. आता आलात तरी काय हरकत नाही आहे. चांगलंच कडक ऊन पडलं आहे बघा. आणि अशी छान हिरवळ आहे. तिकडे वरती मोठमोठे विलाज आणि हॉटेल्स उभे राहतात आणि असं काहीचं वातावरण आहे मोरजिममध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे मोरजिम इज वन ऑफ द हॉट बीच इन द गोवा. सो नक्की या. आता तरी आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. छान ब्रेकफास्ट मागवलं आहे. काल रात्री पण भरपूर खाणं झालं तर त्याच्यामुळे आता जरा मस्त शांतपणे इडलीच मागवली आहे. ओके, आणि बघा मस्तपैकी ब्रेकफास्ट टाईम. ब्रेकफास्ट झाला आमचा आणि व्ह्यू असा व्ह्यू. सो आता निघालो आहे आपण परत एकदा आरंबोल बीचला. आणि बघा ना काय सुंदर वाटतंय बीच. गोवा म्हटलं की बीचेस. आणि आता आपण आहोत ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर. आणि तुम्हाला तर माहिती आहे की सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं बघा सगळा चेहरा मोहरात बदलला आहे. पुणे काही वेगळं स्टेशन होतं, आता काहीतरी वेगळंच वाटतं आहे. सो भारत बदलतो आहे, देश बदलतो आहे, देशाचा विकास होतो आहे. तशी आपली रेल्वे स्टेशन पण एक नवीन रूप घेत आहेत तर ते छान आहे. सो आपली गोवा ट्रिप पण मस्त झाली. आता काही कामानिमित्त मी सावंतवाडीला आलेलो. तिथे सावंतवाडीचं काम पण राहिलं आहे आणि आता आपण निघतोय ते मुंबईकडच्या प्रवासाला. तो प्रवास पण मी तुम्हाला दाखवेनच, पण ते एका नवीन व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.